आता दिवाळीच्या सुट्टींमध्ये पुण्यावरून नाशिकसाठी तर निघालो होतो, पण माहित नाही भाई एवढा मोठा किस्सा होऊन जाईल. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे गौरव. मी आता जस्ट 2 महिने झाले पुण्याला शिफ्ट झालो होतो. मग काय रिक्षा करून आपल्या रूम पासून येतो, हडपसर गाडी तळला आणि तिथून बसतो सिटी बस मध्ये. आता भाई जाणाऱ्यांची सगळीच गर्दी होती, ते सगळेच आपापल्या घरी जात होते. ते येतो शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टँडचे, एवढी खतरनाक गर्दी भाई. आता आपल्यासारख्या बाहेरच्यांना तर भाई खूप अवघडच असतं, कारण थोड्याच सुट्ट्या भेटतात आणि सगळे सोबतच घरी जात असतात. त्या गाड्या पण खूप फुल असतात. जसे तसं मला एक गाडी भेटते आणि पटकन पुढे एक जागा भेटून जाते. आता बसनी पण हळूहळू त्याची स्पीड पकडली होती, पण तेवढाच मोठा किस्सा होऊन जातो. थोडेच पुढे गेल्यावरती भाई लिटरली कितीतरी किलोमीटरची लांबी लाईन लागली होती. बस वाकडेवाडी पासून 4 वाजता निघाली होती आणि चाकण क्रॉस करायला आम्हाला पूर्ण 8 वाजून गेले होते. त्या दमट वातावरणामुळे एवढं गरम होतं तर मला खूप वॉमिटिंग सारखं फील होतं. ॲज युजल मला खूप मोशन सिकनेस तर आहेच. त्यानंतर 11 वाजता लिटरली गाडी एका हॉटेलवरती थांबते. त्या हॉटेलला बी खूप गर्दी होती. आता बसमध्ये बसले बसले माझ्या एका मुलासोबत ओळखून जाते, तर तो पण माझ्याच गावाकडचा होता. मग आम्ही मिळून शेवभाजी घेतो. मग काय रोटी आणि शेवभाजी खाऊन खरंच एवढी भूक लागलेली होती, पण जरा बरं वाटत होतं. मग मला जो त्रास होता तो बी कमी